सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे नित्य राजोपचार दर्शनासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री गणेशाय नमः। जय जगदंब उदयोस्तु। करवीर महात्म्य अध्याय 7। मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की महर्षी अगस्तींना विश्वेश्वराच्या कृपेनं करवीर क्षेत्राची आठवण झाली आणि त्यांनी करवीर क्षेत्राचं महात्म्य सांगता सांगता लोपामुद्रेकडे उल्लेख केला की साक्षात महर्षी पराशर सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। हे ऐकल्यानंतर पुढची जी कथा आहे ती आता आपण श्रवण करूयात। नारद मुनी सांगतायत, अगस्तींच्या मुखातून पराशरांचा उल्लेख ऐकल्यानंतर लोपामुद्रेनं विचारलं की स्वामी, मला कृपा करून सांगा की पराशरांनी कोणत्या इच्छेने या करवीर क्षेत्रामध्ये निवास केला, ते ऐकण्याची माझी मनापासून इच्छा आहे। अगस्त्य मुनी तिला सांगतायत, खरोखर या करवीर क्षेत्राची कथा स्मरण करण्यासारखं दुसरं भाग्य नाही। आपण खरोखर धन्य आहोत की आपल्या पूर्वपुण्यानंच आपल्याला या करवीर क्षेत्राचं महात्म्य ऐकण्याची आणि सांगण्याची इच्छा निर्माण होते। हे करवीर क्षेत्राचं महात्म्य सांगताना आपल्याला निद्रा, तृष्णा, क्षुधा कशाचाही, अगदी चालण्याचाही त्रास होणार नाही। असं हे करवीर कथामृत सगळ्या जनांचा विरह, शोक आणि भय यांचं हरण करणार आहे। तुम्हाला एक सुंदर प्रश्न विचारलास की पराशर इथं का आले, तर त्याची कथा ऐक। नैमिषारण्यात असताना पराशरांनी ऐकलं की भगवान नारायणांनी या क्षेत्राची तुलना करून करवीर क्षेत्राचं महात्म्य अधोरेखित केलं। तेव्हा पराशरांनी विचार केला की पुढं कलियुगाचा महाभयंकर काळ येणार आहे, जो सगळ्यांच्या बुद्धीचा विनाश करेल। लोकांच्या हितासाठी म्हणून पराशरांनी विचार केला की सहस्त्र शाखेनं असलेले, युक्त असलेले हे वेद जगामध्ये लोक एका आयुष्यामध्ये कसे बरे त्यांचं अध्ययन करतील। असं काय असेल की ज्यांना स्वल्पाशा पुण्यानं सुद्धा लोकांना भगवत प्राप्ती होईल। पुराण, इतिहास, सहस्रानं हे सगळं ज्ञान आहे, स्मृती आहेत, ह्या सगळ्याचं संकलन नव्यानं कोण करेल? नारायणांशिवाय हे कोणालाही शक्य नाही। तेव्हा त्यांच्यासारखा पुत्र मला मिळावा या कामनेनं महर्षी पराशर आपली पत्नी सत्यवती हिच्यासह करवीर क्षेत्राकडे आले। नाना पुण्यवनाने व्यापलेलं सगळे देव जिथं राहतात, असंख्य तीर्थ जिथं आहेत, खूप देवालय आहेत, रत्न स्फटिक पाषाणांनी ज्या नगरीची रचना आहे, कृत दुर्ग सुदर्गमम, म्हणजे सुंदर असं बांधीव या अशा करवीर क्षेत्राच्या कडे ते यायला निघाले, ज्याच्या उत्तरेला कृष्णा नदी आहे, कृष्णा आणि वरुण आहेत, पूर्वेला कृष्णा आणि गाणकी, दक्षिणेला वेदा म्हणजे वेदगंगा आणि दूधगंगा अशा नद्या आहेत, यक्षा म्हणजे दूधगंगा आणि मयुरी जयंती या करवीर क्षेत्रामधून वाहत आहेत, ज्याच्या महाद्वारावरती 4ही ठिकाणी शिवलिंग आहेत। पूर्वेला रामलिंग आळत्याजवळ, दक्षिणेला चक्रेश्वरवाडीला कल्लेश, पश्चिमेला म्हणजे कळे गावामधला कल्हेश शंकर, उत्तरेला श्री गुप्त मल्लिकार्जुन आणि त्याच्यानंतरच्या मधल्या द्वारामध्ये पूर्वेला उजळाई, दक्षिणेला कात्यायनी, पश्चिमेला सिद्धबटुकेश्वर, उत्तरेला केदारनाथ। त्यानंतर या क्षेत्राच्या अष्टदिशांचं रक्षण करायला अमरेश्वर, पूर्वेला औरवाडमध्ये, खिद्रापुरामध्ये कोपेश्वर, आग्नेयेला, दक्षिणेला येडूरमध्ये वीरभद्र, नैऋत्येला संकेश्वरातला सिद्ध सांकेश्वर, पश्चिमेला बाजार भोगावातला श्री भोगेश्वर, उत्तरेला वायव्येला वाटेगावातला वाटेश्वर, उत्तरेला कृष्णा तटावरती बहे बोरगावामधला रामेश्वर आणि ईशान्येला कृष्णा वारणा संगमावरती हरिपूरमध्ये संगमेश्वर अशी अष्टमहालिंग आहेत, ज्याच्या 4 दिशांना 4 जलशाही म्हणजे शेषनारायणाची मंदिर आहेत। 4 गावच्या 4 तळ्यांमध्ये, पूर्वेच्या औदुंबर तीर्थात म्हणजे अतिग्रे गावामध्ये, दक्षिणेला न्यग्रोध तीर्थामध्ये म्हणजे कुर्डू गावामध्ये, पश्चिमेला पलाश तीर्थामध्ये म्हणजे भैरेश्वरामध्ये, उत्तरेला अश्वत्थ तीर्थामध्ये म्हणजे तळसंद्यामध्ये, अशा 4 ठिकाणी नारायणाची मंदिर आहेत। अशा सगळ्या देवांनी संरक्षित केलेलं हे करवीर क्षेत्र स्वतः जगदंबेनं आपल्या दक्षिण म्हणजे उजव्या हातामध्ये धारण केलेलं आहे, जी भक्तांना भुक्ती आणि मुक्ती दोनही देते। अशा क्षेत्राला, संपूर्ण क्षेत्राला बघून पराशरांनी मनामध्ये उद्गार काढले की खरोखर माझं भाग्य आहे की या करवीर क्षेत्राचं मला दर्शन झालं। या क्षेत्रामध्ये साक्षात वाळूच्या कणाप्रमाणे ऋषीमुनींचा निवास आहे, सगळे देव इथं राहतात।
इथलं जल साक्षात शिवाप्रमाणे पवित्र आहे. कुठं एखादं क्षेत्र भुक्ती देतं, कुठं मुक्ती देतं, पण जे भुक्ती देतं ते मुक्ती देत नाही, जे मुक्ती देतं ते भुक्ती देत नाही, असे अनेक क्षेत्र आहेत. पण भुक्ती आणि मुक्ती दोनही देणारं हे क्षेत्र खरोखर याचं दर्शन घडतं त्याचा जन्म धन्य आहे. आणि हा असा माझा जन्म धन्य झाला. मी या करवीर क्षेत्राचं दर्शन घेतलं. अतिशय आनंदित मनानं पराशरांनी प्रयागावरती वालखिल्ल्यांचं दर्शन घेतलं. प्रयाग म्हणजे कोल्हापूरच्या उत्तरेला, कोल्हापूरच्या पश्चिमेला म्हणता येईल. पंचगंगेचा 5 नद्यांचा संगम जिथून होतो त्या प्रयाग क्षेत्रामध्ये त्यांनी वालखिल्ल्यांची पूजा केली आणि मार्गातल्या द्वारदेवतांची पूजा करत त्रिसृणाचे ह गंगेना संगमो यत्र विद्यते क्षेत्रवायुवे दिग्भागे तत् प्रयागमितीरितम, म्हणजे हा क्षेत्राच्या वायव्य भागातला हा प्रयाग क्षेत्र, या क्षेत्रावरती सर्व देवतांची पूजा केली. ब्रह्मा सर्वदेव समन्वितम, म्हणजे इथला नद्यांचा संगम. श्री ब्रह्मरूपिणी कुंभी, इथली कुंभी म्हणजे साक्षात ब्रह्मरूपिणी आहे. भद्रया म्हणजे कासारी विष्णुरूपिणी आहे. शिवया म्हणजे तुळशी ही शिवरूपिणी आहे. अशा करवीर क्षेत्राच्या या 3 नद्या, त्याचबरोबर भोगावती जी साक्षात पाताळगंगा आणि सरस्वती म्हणजे साक्षात सरस्वती, अशा या पंचगंगांचा संगम जिथून उगम होतो, या 5 नद्यांचा संगम होऊन पंचगंगेला प्रारंभ होतो. अशा प्रयाग क्षेत्रामध्ये संपूर्ण तीर्थश्राद्धाचा विधी केला. गो भू तीळ अशा हिरण्य अशा सगळ्या दानांना देऊन आपल्या पितरांना तृप्ती दिली. कपाट स्वामी म्हणजे तिथं असलेल्या कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं. अक्षय वटाजवळ येऊन वटाची पूजा केली. सावित्रीची पूजा केली. वडाला सुतानं वेष्टून चोळी सुपाची वाणं दिली. म्हणजे ज्याप्रमाणे आपण वटसावित्रीची पूजा करतो त्याप्रमाणे सावित्री व्रताची पूजा केली. मलापकर्षणाचं स्नान केलं आणि त्यानंतर काशी क्षेत्रामध्ये येऊन मलापकर्षण स्नान केलं आणि विश्वेश्वराचं काशी कुंडामध्ये मलापकर्षण स्नान करून विश्वेश्वराचं दर्शन केलं. भवानी शंकराचं म्हणजे विश्वेश्वराच्या मागे असलेल्या कार्तिक स्वामीचं दर्शन घेतलं. त्यानंतर विनायक म्हणजे गणेशाचं दंडपाणी काळभैरव या